नमस्कार भावांनो, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरचा आधारित छावा पिक्चर रिलीज झाला. लोकांना तो आवडला, पण लोकांच्या पसंतीस उतरला आहे. अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन कसं होतं, त्यांनी स्वराज्यासाठी आपलं जीवन अक्षरशः बलिदान केलं, हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलं आहे. आणि तो पिक्चर बघून लोकांच्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. म्हणजे एवढा चांगला पिक्चर आहे तो, चांगलं सगळं काही जुळून आलं आहे. पण हो KRK नावाचा एक हरामी माणूस आहे यूट्यूबर, जो चित्रपटांचं समीक्षण करतोय. आता छावाचं समीक्षणाचा त्यानं व्हिडिओ बनवला, रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवला, आणि त्याच्यामध्ये त्यानं आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावानं उल्लेख केला आहे. आणि इवन आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं नावसुद्धा त्याला घेता येईना, नाव ज्या पद्धतीनं घेतलं आहे, इवन त्याला ते नीट घेता येत असेल, पण तो इंटेन्शनली अगदी म्हणजे हेतुपूर्वक त्याने जे शब्द वापरलेत ना, ते सगळं चुकीचं वापरलेत. आणि तो व्हिडिओ बघून तर अक्षरशः मला लय राग आला. मी तर त्या व्हिडिओला रिपोर्ट केला आहे. पण त्याचा व्हिडिओ तुम्ही रिपोर्ट करा. त्याचा रिपोर्ट स्पॅम, मिसलिडिंग आणि स्प्रेडिंग हेट्रेड हे तुम्ही रिपोर्ट करा. कारण काही लोकांच्या मी कमेंट त्याच्यावर वाचल्या की आम्ही फक्त कॉमेडीसाठी बघतोय तुझे व्हिडिओ, हे ठीक आहे. तुम्ही कॉमेडीसाठी इतर त्याचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तो बाकीच्या लोकांना ऐऱ्या-गैऱ्यांना काहीतरी म्हणत असेल किंवा बॉलिवूडच्या लोकांना काय म्हणत असेल, ठीक आहे. पण इथं आपल्या महाराष्ट्रच नाही, अख्ख्या भारताचं, हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा प्रश्न आहे. त्याने जे काही शब्द अपशब्द वापरले, त्यानं पिक्चरबद्दल काहीतरी बोलू दे, पण त्यांचा जो उल्लेख केला आहे ना, तो योग्य पद्धतीनं उल्लेख त्यांनी केलेला नाही. त्याच्यामध्ये जे काय तो बोलला आहे त्याच्यामध्ये ते बरोबर नाही आहे. कारण ते आपले महापुरुष, यांच्याबद्दल बोलताना आपल्याला काहीतरी आदर ठेवला पाहिजे. त्या म्हणजे येड्याला तेवढंसुद्धा अक्कल नाही. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि तुम्हाला विनंती आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही म्हणजे रिपोर्ट करा. स्प्रेडिंग हेट्रेड, मिसलिडिंग, जे काय तुम्हाला वाटतंय ना ते खरोखर, फक्त त्याच्या कमेंटमध्ये शिव्या देऊ नका. काही लोकांच्या मी त्याच्या कमेंटमध्ये शिव्या वाचल्या, तू असं येड जवा ह्याव त्याव. नाही, ही योग्य पद्धत नाही. त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे, पण ते योग्य पद्धतीनं. कारण नुसत्या कमेंटमध्ये तिथे शिव्या देऊन काय उपयोगाचं नाही. तर तुम्ही काय करा, त्याचा व्हिडिओ बघा, तिथं त्याच्या व्हिडिओवर क्लिक करा आणि त्याच्या व्हिडिओला ना रिपोर्ट करा. आणि त्याच्यावर योग्य ॲक्शन ही झाली पाहिजे. कारण ते बरोबर नाही आहे. म्हणजे अक्षरशः खूप लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यात, ते कमेंटमध्ये दिसतंय. पण त्याच्यावर योग्य ॲक्शन घेतली पाहिजे. तर तुम्ही योग्य ती स्टेप घ्या.